गुजरात. तुम्हाला माहीतच आहे मी गुजरातमध्ये आहे ते. पण तुम्हाला सांगू, एवढी जर आपदा व्हायला लागल्या नाही तर की विचारायला नको. असली भयानक आपदा व्हायला लागले. आपण सोलापूरचे लोक म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांचं जेवण वेगळं असते आणि दुसरीकडचं वेगळंच पडतं बरं का. ते आपल्याला ते जमतच नाही महाराष्ट्राच्या लोकांना की बाहेरचं जेवण. इतकी जर आपदा व्हायला लागल्या नाही तर काय म्हणजे सगळं सप्पकच भेटते. काय व्यवस्थित जेवण नाही, नाश्ता नाही, काय नाही. चहासुद्धा आपल्या चहाची चव आणि इथल्या चहाची चव खूप वेगळी आहे. त्याच्यामुळं म्हणतात ना, महाराष्ट्राच्या लोकांचं बाहेर गेलं की खूप अवघड होते. जेवणाची लई पोटाची आपदा होते. आणि त्यात इथं कुठं रूम पण करता येणे, कारण ह्यांची भाषा आपल्याला कळत नाही त्यांची, आणि आपली भाषा त्यांना कळत नाही. म्हणतात सगळेजण हिंदीचं आहे, पण ते हिंदी काय करतात, हिंदीमध्ये गुजराती मिक्स करून बोलतात. त्याच्यामुळे ते काहीच कळत नाही काय बोलतात ते. असा विषय आहे. काय करावं काय समजत नाही. असं जर टेन्शन यायला लागले ना, काय विचारायला नको. असं वाटायला कधी कधी ती जेवण करण्यापेक्षा चहा बिस्किट खाल्लेलं बरं आपलं, असं वाटायला लागले. इतकं जर वैतागून गेले ना जेवणाला इथल्या. आणि कसं माहिती का, इथं हॉस्पिटलच्या शेजारी, हॉस्पिटलच इतकं मोठं आहे ना हे, हॉस्पिटलच्या शेजारी कुठं हॉटेलच नाही. सगळे असं म्हणजे छोटे छोटे कॅन्टीनच येतात आणि तिथं असं सगळं नाश्ता वगैरेच भेटते. जेवणच भेटत नाही. तर 5-6 किलोमीटर लांब जावं लागतं हॉस्पिटलपासून हॉटेलला म्हणलं तरी. बरं, हॉटेल 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तरी पण आपल्या महाराष्ट्राच्या जेवणासारखी चव नाही बरं का. कारण लय वेगळं आहे इथलं जेवणाची पद्धत, म्हणजे बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. सगळं सप्पकच असते जास्त, त्यात तिखटपणाच नसते कसला. आणि आपल्या सोलापूरकडच्या म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना कसं झणझणीत जेवण लागतं. बरोबर आहे ना. काय करावं काय समजा नाही. कसं जायचे दिवस काय माहीत. आता पेशंट आमचा पटकन नीट होऊन कधी सोलापूरला आपल्या जाईल असं झालंय माहिती का. अवघड झालंय सगळं. चालू बरं का ह्यांची ट्रीटमेंट. अजून ऑपरेशनचं काय कन्फर्म झालेलं नाही आहे. ऑपरेशन करायचं नाही होय असंच चाललंय. नक्की कधी होतंय माहीत नाही. 2-3 दिवस थांबा म्हणले डॉक्टर, सगळे रिपोर्ट वगैरे बघून काहीतरी डिसिजन घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळं मग आम्ही पण थांबलो. तरी पण आणखीन 2-3 दिवस गेल्याशिवाय काहीच कळणार नाही आहे. तर कशी तरी दिवस काढायचं, काय करायचं आता, पर्याय नाही दुसरा. विलाजच नाही तर काय करणार आहे शेवटी सांगा. मी तर अक्षरशः 2-3 दिवस झाला असेल चहा बिस्किटच खायला लागले माहिती आहे का. तर जेवणच करू वाटत नाही मला. ती चपाती, आपल्या चपात्या केवढ्या, ह्यांची चपाती एवढीच असते. चपाती एवढी हाताएवढी पण नसेल माहिती का. आपण निवदाची बनवतो ना, ते ह्यांनी चपात्या बनवतात. असं इथली कंडिशन लय अवघड आहे. रोटी तर कधीची असती काय माहिती. असं पाक आपल्याकडे कडक वगैरे असते ना, यांच्याकडे तशी रोटी असती कडक. अशी कंडिशन आहे इथं. तुम्ही कोण कोण आला होतात का सांगा बरं का मला गुजरातमध्ये. आणि तुम्ही म्हणजे कुठं जेवण केलं, काय पर्याय आहे का तुमच्याकडे ते पण सांगा मला. दुसरा काय पर्याय आहे का, किंवा आपलं सोलापुरी जेवण इथं कुठं भेटतंय का ते पण मला नक्की सांगा जरा कमेंटमध्ये. कारण एवढी जरा आपदा व्हायला लागली ना माझी की काय विचारायला नको. कारण जेवण करायला तर नको वाटायला इथं. चहा बिस्किट खाल्ल्याला बरं वाटतं अक्षरशः जेवण करण्यापेक्षा ते. त्याच्यामुळं तुम्ही कोण आला असाल आणि तुम्हाला जर काय माहीत असेल इथनं कुठनं म्हणजे जेवण कुठं भेटतंय, आपल्या महाराष्ट्रीयन जेवण कुठं भेटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी जाईन तिथं. कारण एवढे दिवस मला काढायचे तिथं, 15-20 दिवस काढायचेत. त्याच्यामुळं मला वाटत नाही की मी उलटा आजारी पडेल माहिती का. हे असं म्हणजे न खाऊन पेशंट नीट करायचं का आपणच आजारी पडायचं. त्याच्यामुळं तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. मी जाऊन येईल तिथं माहिती का. ओके, तर सांगेन तुम्ही मला कमेंट करा बरं का नक्की. आणि मी पण सांगेन तुम्हाला म्हणजे काय चाललंय ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कशा आहात तुम्ही सर्वजण विचारायचंच राहिलं. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. एक सपोर्ट म्हणून करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब. ओके, आणि आवडल्यास लाईक पण करा आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू.